बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। नांदेडमध्ये एससी एसटी ओबीसी आरक्षण बचावासाठी रस्त्यावर उतरून केले आंदोलन। आंदोलनादरम्यान आंदोलकांसोबत पोलिसांसोबत झटापट झाल्याचे दिसून आले आहे। एससी एसटी ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले। नांदेड शहरातील ITI चौक येथे हे आंदोलन रस्त्यावर उतरले होते। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मागील 8 दिवसापासून एसटी एससी ओबीसी आरक्षण बचावासाठी दत्तात्रय अनंतवार हे नांदेड शहरातील ITI चौकात आमरण उपोषण करत आहेत। त्यांच्या समर्थनात हे आंदोलक रस्त्यावर उतरले होते। अद्याप हे आंदोलक रस्त्यावर घोषणाबाजी करत आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावण्यात आला आहे। होय म्हणले मामा नांदेड जिल्ह्यात आमरण उपोषणाला अनंतवार आणि पाईकराव हे बसलेले आहेत। आज इथं आम्ही या उपोषणाचं प्रशासन काहीच दखल घेत नसल्यामुळं आम्ही इथं रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी आमच्यासोबत झटापटी करून आमच्या काही महिलांना खाली पाडलं, काही पुरुषांना खाली पाडलं, कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करा। या प्रशासनाच्या वागणुकीचा आम्ही निषेध करतो व शासनाला आम्ही सांगू इच्छितो की यानंतर हे आंदोलन अतिशय तीव्र होईल। आमची मागणी हीच आहे की मराठ्याला आरक्षण द्या, पण ओबीसीच्या ताटातलं देऊ नका। ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे आमरण उपोषण चालू आहे। या ठिकाणी ओबीसी एससी आणि एसटीच्या मागण्यांसाठी अनंतवार साहेब आणि पाईकराव साहेब हे दोघे जण सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। पण यांच्या उपोषणाची प्रशासनाला अजून सुद्धा जाग आलेली नाही। त्या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये जरांगेंना नुसती जांभळी जरी आली तरी प्रशासन हलून हादरत आहे। पण या ठिकाणी बिना अन्ना पडण्याचे आमचे 2 योद्धे बसलेले असून सुद्धा प्रशासनाला यांची अजून सुद्धा जाग आलेली नाही। याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी नांदेडला आंदोलनाचा इशारा परवाच्या दिवशी दिला होता, पण अजूनही आम्हाला न्याय भेटला नसल्यामुळं आज ओबीसी एससी आणि एसटीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। जर करता प्रशासनाने आमची दखल नाही घेतली तर याच्या पुढे उग्र आणि तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत, ही आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला सूचना देत आहोत।